विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन टॉपिक 10 मार्काला बोर्ड एक्झाम मध्ये आणि आपली तयारी छान सुरू आहे. इश्यू काय आहे माहितीये का, की बरीचशी मुलं इव्हन माझा अनुभव फक्त 2 मिनिटात मी तुम्हाला सांगतो. 10वी मध्ये पैकीच्या पैकी मार्क, 11वी 12वीत मॅथ्स मध्ये कायम फेल. बोर्डच्या एक्झाम मध्ये कसा तरी पास झालो. इंजिनिअर परत फेल, फेल आणि फेल. ओके. एका अटेम्प्ट मध्ये मी मॅथ्स मध्ये कधी पासच झालो नाही. M3 सगळ्यात टफ सब्जेक्ट. ओके. मग त्या सब्जेक्टमध्ये ना पहिल्या अटेम्प्टमध्ये 0 परीक्षेला गेलो नाही. दुसऱ्या अटेम्प्टमध्ये 4 मार्क काहीतरी लिहून आलो होतो कसे तरी 4 मार्क मिळाले. आता इंजिनिअरिंग सोडायची वेळ आली होती. त्यावेळेस कळालं, की सांगलीमध्ये विश्रामबागमध्ये पाटील सरांचा क्लास होता. इतके जबरदस्त छान सर शिकवायचे आणि पहिल्या दिवशी सर माझ्याशी बोलले आणि ते बोलले. आता मी एवढं का सांगतोय? तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही ऑफलाईन क्लासेस लावलेले असतील 200-300 मुलं एका वर्गात असतात. त्या सरांना तुमच्याशी बोलण्यात काही इंटरेस्ट नसतो, कारण तुम्ही म्हणजे फेल्युअर. मग तेच माझ्याशी बोलले आणि डिस्कशनमध्ये त्यांनी मला सांगितलं, माझा फॉल्ट, माझी चूक त्यांनी मला दाखवून दिली, की तुला फॉर्म्युलेच येत नाहीयेत. मग उद्या पेपर असताना आदल्या दिवशी काय फॉर्म्युले पाठ करणार का न्यूमेरिकल सराव करणार? माझे डोळे उघडले. आता ज्यांनी हा व्हिडिओ आत्तापर्यंत बघितलाय, त्या मुलांना कळालं असेल. मग माझं काम काय आजच्या लेक्चरमध्ये फॉर्म्युले आपण पहिला रिवाईज करूया. मला सांगा sin A/2 चा फॉर्म्युला काय? रूटमध्ये. आठवतोय का? तुम्ही आठवा. नसेल तर वही ओपन करा कालची. बघा. फॉर्म्युला आहे S-B, S-C अपॉन BC. म्हणजे इथं जर A असेल, तर A सोडून असणाऱ्या व्हॅल्यू घ्या. साइनचा फॉर्म्युला लक्षात आला. त्याच्यानंतर कॉस. सरांनी मला एवढंही सांगितलं, नुसते फॉर्म्युले पाठ करायचे नाही, त्याची प्रॅक्टिस करायची. मग हे आहे ना, आपण प्रॅक्टिसच करणार आहे लक्षात घ्या. हा लेक्चर बघितला की तुमचे फॉर्म्युले क्लिअर होणार आहेत हे लक्षात घ्या. रूटमध्ये S इंटू ब्रॅकेट S मायनस अपॉन BC. एच्या वेळेस ए घ्या. आता जर मला टॅन A/2 हवं असेल, तर साइनला कॉसनं डिव्हाईड केलं पाहिजे. मग या BCला BC काय होणार आहे? कॅन्सल. मग S मायनस B, S मायनस C आणि अपॉन S इंटू ब्रॅकेट S मायनस A. झाला टॅनचा पण फॉर्म्युला. आलं का लक्षात? ओके. मी हे पुसणार आहे बरं का, समजून घ्या. हा साइनचा फॉर्म्युला, कॉसचा फॉर्म्युला, टॅनचा फॉर्म्युला झाला. एरिया ऑफ ट्रायंगल ABC चे मला 4 फॉर्म्युले पाहिजेत, 5 फॉर्म्युले पाहिजेत. 6 पाहिजेत. अरे बापरे! हे काय चाललंय? सांगतो. हा जर इक्विलॅटरल ट्रायंगल असेल, तर √3/4 इंटू साइड स्क्वेअर. नॉर्मली हाल्फ इंटू बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला. हेरॉन्स फॉर्म्युला S इंटू ब्रॅकेट S मायनस A, S मायनस B, S मायनस C. झाले की बघता बघता 3 फॉर्म्युले. मी तर 6 म्हटलोय. मग आता दुसरे फॉर्म्युले सांगतो. हाफ BC च्या पुढे साइन A. हा पण आहे की एरियाचा फॉर्म्युला. BC असेल तर साइन A येणार. आणि मी जर हाफ AC लिहिलं तर साइन B. हाफ AB लिहिलं तर साइन C. झाले की नाही 6 फॉर्म्युले. आता तुम्हाला पण एखादा फॉर्म्युला येत असेल तर लिहा. ओके. आता फॉर्म्युले मी पट सांगितले लक्षात घ्या. फॉर्म्युले पाठ नाही करायचे, त्याची प्रॅक्टिस करायची असं पण ठरलंय आपलं. बरोबर आहे? मग आता मला सांगा, इथे काय-काय दिलंय बघा. A ची व्हॅल्यू दिली, B ची व्हॅल्यू, C ची व्हॅल्यू दिली. A, B, C अशा व्हॅल्यू दिलेत. ओके. सगळं सिंपल आहे. चला पहिल्यांदा मी इथं लिहितोय कॉस A. चं लेक्चर वेगळं असणार आहे. सॉल्व्ह नाही करून देणार आहे. फॉर्म्युला आठवा कॉस A चा. हा A चा फॉर्म्युला. A सोडून कोण उरलं? B स्क्वेअर प्लस C स्क्वेअर. मायनस A स्क्वेअर आणि हेच दोघं इथे येणार. ओके. याची गरज मला पुढं प्रूफमध्ये लागणार आहे. इथं म्हणूया आपण. लक्षात घ्या. म्हणजे आता यात मला सांगा A, B, C सगळं दिलेलं व्हॅल्यू पुट करा आणि सॉल्व्ह करा की तुम्ही. नेक्स्ट साइन A/2. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये मला साइन A/2 हवाय. मग रूट मध्ये काय येणार सांगा? S मायनस B, S मायनस C अपॉन BC. पण S कुठं दिलंय? तर S म्हणजे तुम्हाला माहित आहे सेमी पेरिमीटर. मग A प्लस B प्लस C अपॉन काय येणार आहे सांगा? 2 येणार आहे. बरं मग हे पण जमेल. तिसरा प्रॉब्लेम आहे कॉस A/2. मग S इंटू ब्रॅकेट S मायनस A अपॉन BC. ही झाली कॉस A/2 ची व्हॅल्यू. मग साइन माहित आहे, कॉस माहित आहे, टॅन पण जमेल तुम्हाला. साइनच्या व्हॅल्यूला कॉसनं डिव्हाईड करा. एरिया. मग एरिया ऑफ ट्रायंगल ABC साठी हेरॉन्स फॉर्म्युला वापरा. S इंटू ब्रॅकेट S मायनस A, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये S मायनस B
आणि तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये एस मायनस सी. सोपा प्रॉब्लेम आहे, तुम्ही सॉल्व्ह करणार. पण साइन ए ची व्हॅल्यू कशी काढणार? कॉस ए ची व्हॅल्यू काढली की नाही? साइन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इक्वल्स टू 1. बरोबर आहे. मग तुम्ही असंही लिहू शकता, की साइन ए ची व्हॅल्यू हाफ, हाफ नाही रे बाळांनो, 2 sin A बाय 2 आणि इंटू कॉस A बाय 2. 2 sin कॉस रे, तो फॉर्म्युला आहे की sin 2 थिटाचा फॉर्म्युला 2 sin थीटा कॉस थीटा. मग झालं की नाही, हे 5 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. 5 नाही 10 प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचे. जर एक एक्स्ट्रा दिसतोय इथं, कुठली व्हॅल्यू वाढली रे? ते मला इथं पण 6च होते का मग? हां, इथं पण 6च आहेत. 6 6 12. तर हे सॉल्व्ह करायचे. प्रॅक्टिस करायची लक्षात घ्या. त्याच्यानंतर काय होणार आहे, फॉर्म्युले तुमचे क्लिअरली कायमस्वरूपी लक्षात राहतील. ओके. चला आता एक 2 प्रॉब्लेम अजून घेऊया आपण. प्रूव्ह दॅट sin A बाय 2. सुरुवात करूया आपण. मी इथे लिहितोय LHS. काय LHS बघा. sin A बाय 2 इंटू sin B बाय 2 आणि इंटू sin C बाय 2. व्हॅल्यू पुट करायचे आहेत ना. आपण गंमत बघा, sin A च्या व्हॅल्यूमध्ये A बाय 2 मध्ये रूट आहे. याच्या व्हॅल्यूमध्ये पण रूट आहे आणि ह्याच्या व्हॅल्यूमध्ये पण रूट आहे. मग आपण एकदमच लिहूया सगळ्या व्हॅल्यू. A ची व्हॅल्यू S मायनस B, S मायनस C अपॉन BC. B ची व्हॅल्यू S मायनस A, S मायनस C अपॉन AC. आणि C च्या वेळेस S मायनस A, S मायनस B आणि अपॉन AB. आता शांतपणे बघा, ए इंटू ए इथे येणार आहे ए स्क्वेअर, बी इंटू हे बी काय येणार आहे बी स्क्वेअर, सी इंटू सी काय येणार आहे सी स्क्वेअर. आता एस मायनस ए ला एस मायनस ए नच मल्टिप्लाय करा त्याचा स्क्वेअर, मायनस बी ला मायनस बी न मल्टिप्लाय करा त्याचा स्क्वेअर, मायनस सी ला मायनस सी न मल्टिप्लाय करा त्याचा स्क्वेअर. काढा की स्क्वेअर रूट. मी काय म्हणतो ऐका ना, स्क्वेअर रूट ठीक आहे काढूया आपण. प्रूफ मध्ये मला लक्षात आलं काय विचारलंय तिने. आता स्क्वेअर रूट काढल्यानंतर इथं याला एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. ओके, हे एस मायनस सी आहे बरं का. प्रूव्ह दॅट मध्ये बघा, मी याला एस न डिवाइड एस न मल्टिप्लाय करतोय. ओके. पण आता मी काय करतोय, हे रूट मध्ये लिहितो. आता तुम्ही रूट कसं आलं जरा नीट लक्ष द्या. एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए, एस मायनस बी आणि एस मायनस सी. पण या ब्रॅकेटचा स्क्वेअर करतो ना, म्हणजे रूट नाही येते. पण रूट मध्ये ही जी व्हॅल्यू आहे ती एरियाची व्हॅल्यू आहे ना. प्रूफ मिळालं की एकूण एक प्रॉब्लेम तुम्हाला इझी वाटणार आहेत. सगळे प्रॉब्लेम इझी आहेत लक्षात घ्या. पण चुकतो कुठं आपण? अडलं किंवा काही मुलं पहिला डायजेस्ट किंवा नोट्स किंवा काय गोष्टी असतात ते बघतात आणि प्रॉब्लेम आणि मेथड चुकीची काय असते? हां, पहिली स्टेप कळाली, दुसरी स्टेप कळाली. असं नको. तुम्ही प्रयत्न करा. हे जे प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम आहेत ते वेगळे आहेत बरं का. म्हणजे हा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला असेल. फास्ट होतंय, खूप फास्ट होतंय लक्षात घ्या हे. पण माझं म्हणणं आहे तुम्ही करायचंय. म्हणजे हे 12 प्रॉब्लेम फॉर्म्युले क्लिअर झाले. आता हा हा जो प्रॉब्लेम आहे तो तुम्ही सॉल्व्ह करू शकताय. लक्ष द्या LHS. मी या 2 नात मल्टिप्लाय करतो. 2BC इंटू कॉस ए. 2 ने याला मल्टिप्लाय करा. 2AC इंटू कॉस बी. 2AB इंटू कॉस सी. चला फॉर्म्युला टाका. आता कोणता फॉर्म्युला? तर मगाशी वापरलेला. कुठला सांगा? कॉस ए चा फॉर्म्युला. ए असेल तर मायनस ए स्क्वेअर येईल. मग तसंच आहे. म्हणजे आता बघा, ए असेल तर ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस एसी मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बीसी. आता समजून घ्या, इथं कॉस कॉस बी पाहिजे. बी पाहिजे ना, मग उरलेले दोघं अगोदर लिहा आणि बी स्क्वेअर नंतर लिहा आणि हे ट्वाइस एसी. इथं कॉस सी आहे बरं का, मग ट्वाइस ए बी. मग काय येणार? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. आता बघा 2BC ला 2BC कॅन्सल होणार. मग उरलं कोण? बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. 2AC ला 2AC कॅन्सल होणार. उरलं कोण? ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. याला हे कॅन्सल होणार. उरलं कोण? ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर. माझ्या एक लक्षात आलंय, मायनस ए स्क्वेअरला प्लस ए स्क्वेअर जरी कॅन्सल झालं, तर हे ए स्क्वेअर शिल्लक आहे. मायनस बी स्क्वेअरला प्लस बी स्क्वेअर जरी कॅन्सल झालं, तर हे बी स्क्वेअर शिल्लक आहे. प्लस सी स्क्वेअरला मायनस सी स्क्वेअर कॅन्सल तर हे सी स्क्वेअर शिल्लक आहे. मग झालं की मग देअरफॉर LHS इक्वल्स टू RHS. मग या व्हिडिओ लेक्चरचा माझा तेवढाच हेतू आहे की फॉर्म्युले क्लिअर करा. अजून प्रूव्ह दॅटचे प्रॉब्लेम घ्यायचे आहेत आपल्याला. फॉर्म्युले आल्याशिवाय पुढे जाण्यात काहीही अर्थ नाहीये. प्रिन्सिपल सोल्युशन, जनरल सोल्युशन ह्याचे फॉर्म्युले आठवतात का तुम्हाला? जनरल सोल्युशनचे 9 फॉर्म्युले आहेत. साइन थीटा इक्वल्स टू साइन अल्फा ते फॉर्म्युले वेगळे आहेत. कॉस थीटा इक्वल्स टू कॉस अल्फा, टॅन थीटा इक्वल्स टू टॅन अल्फा. ओके, साइन थीटा इक्वल्स टू 0, कॉस थीटा इक्वल टू 0, टॅन थीटा इक्वल टू 0. हे पुढचे फॉर्म्युले. अजून साइन स्क्वेअर थीटा इक्वल टू साइन स्क्वेअर अल्फा. तसे 3 फॉर्म्युले आहेत आणखीन. तर रिवाइज करा, प्रॅक्टिस करा. 10 मार्काचा टॉपिक आहे.
10 पैकी 10 पाहिजेत आपल्याला. ऑल द बेस्ट.